ओम श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. अगदी थोड्याच दिवसात शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून ही नवरात्री दुर्गा मातेला समर्पित असते. दुर्गा मातेचे 9 अवतार तिच्या भक्तांना शक्ती, सामर्थ्य आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी ओळखले जातात. या 9 शुभ दिवसांमध्ये भक्त उपवास करतात, देवीची आराधना करतात, प्रार्थना केली जाते. देवी मातेचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहावा यासाठी भक्तिभावाने देवी मातेची पूजा केली जाते, सेवा केली जाते आणि अशा सेवा करणाऱ्या भक्तांना देवीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि देवी माता आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि तसेच या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या या देवी मातेची ओटी भरायची असते. तर आज आपण या देवीची ओटी कशी भरायची आहे, ओटी भरत असताना ओटीमध्ये आपल्याला कोणकोणतं साहित्य घ्यायचं आहे, त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपण देवी मातेची ओटी कधी भरायची आहे आणि योग्य पद्धतीने देवीची ओटी कशी भरावी याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता ही देवी मातेची ओटी नवरात्रीमध्ये आपल्याला कधी भरायची आहे. तर नवरात्रीचे जे 9 दिवस असतात तर ते 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात आणि या 9 दिवसांमध्ये आपण कोणत्याही दिवशी देवी मातेची ओटी भरू शकतो. त्यासाठी असा ठरलेला कोणताही एक दिवस नाही. त्यामुळं आपण या 9 दिवसांपैकी ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल तर त्यावेळेला आपण या देवी मातेची ओटी भरू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल किंवा एखादं लग्न कार्य असेल तर त्यावेळेला देखील आपण ही देवी मातेची ओटी भरू शकतो. तर या नवरात्रीमध्ये कुलदेवतेची ओटी का भरावी? तर कुलदेवता ही आपल्या कुलाचे संरक्षण करत असते. म्हणूनच आपल्याला या देवीची ओटी भरावी लागते आणि त्याचप्रमाणे दुर्गा माता देखील आपलं संरक्षण करत असते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला या देवी मातेची ओटी भरायची आहे आणि देवी मातेची जर आपण ओटी भरली तर देवी माता आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. तर आपल्याला आता ही ओटी कशी भरायची आहे आणि या ओटीसाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे तर ते आता पाहूया. तर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला एक साडी ठेवायची आहे. तर आता ही साडी आपल्या परंपरेनुसार आपल्याला घ्यायची आहे. आपल्याकडं जर नऊवारी साडी देवीला नेसवायची पद्धत असेल, ओटी भरण्याची पद्धत असेल, तर आपण नऊवारी साडी घ्यायची किंवा सहावारी साडी घेतली तरी देखील चालू शकते. त्याचबरोबर आपण देवीला अर्पण करण्यासाठी, ओटी भरण्यासाठी जी साडी घेतलेली आहे, तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण या सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि त्या धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळं आपण साडी ज्या वेळेला देवी मातेला अर्पण करण्यासाठी, ओटी भरण्यासाठी घेत असू, तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी याची आपण काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण ही साडी घेत असताना, खरेदी करत असताना या साडीचा रंग निळा किंवा काळा नसावा याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा कोणताही रंग देवीसाठी निवडू शकतो. परंतु काळा आणि निळा हे रंग आपण या साडीमध्ये घ्यायचे नाहीत. तसेच एका ताटामध्ये ही साडी ठेवून तिच्यावरती खण ठेवायचा आहे. तर आता हा खण घेताना आपण एक ज्या ठिकाणी आपण ही देवी मातेसाठी साडी खरेदी करत असू, तर त्या ठिकाणी आपल्याला देवीचा जो खण असतो तर तो मिळू शकतो आणि जर तुम्हाला जर खण मिळाला नाही, तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस देखील देवी मातेला हा खण म्हणून अर्पण करू शकता, ओटीमध्ये घालू शकता. परंतु याचा रंग देखील शुभ असावा याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. जसा की लाल, सोनेरी किंवा हिरवा, जांभळा किंवा इतर कोणताही जर रंग असेल तरी देखील चालू शकतो. परंतु आपण हा खण खरेदी करत असताना काळा किंवा निळ्या रंगाचा खण देखील खरेदी करायचा नाही. ज्याप्रमाणे आपण साडी निळ्या किंवा काळ्या रंगाची खरेदी करणार नाही, तर त्याप्रमाणे आपल्याला खण देखील हे 2 रंग सोडून कोणत्याही रंगाचे आपण खरेदी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण पाण्यानं भरलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि जर आपल्याकडे जर नारळ नसेल तर आपण अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी घेतली तरी देखील चालू शकते. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू, हळकुंड, हिरव्या रंगाच्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर या वस्तू देखील या ओटी भरण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपण जे हळकुंड घेतलेलं आहे तर ते हळकुंड लेकरूवाळं असावं याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तर अनेक ठिकाणी काही बायका म्हणजे काही स्त्रिया हे ओटी भरण्यासाठी 5 वाण ठेवत असतात, ज्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो. तर आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या परंपरेनुसार आपल्यालाही ओटी भरण्यासाठी यामध्ये हे साहित्य घ्यायचं आहे.
तसंच आता ओटीचंही आपलं ताट झाल्यावरती आपण जे ताट बनवलेलं आहे हे सर्व साहित्य ठेवून, तर त्यामध्ये जो नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेनं असावी. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे ताट भरायचं आहे, ओटीचं ताट बनवायचं आहे. तसेच हे जे ताट आहे तर त्या ताटामध्ये आपल्याला पानाचा विडा ठेवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याला तांबूल असं म्हणतात. तर यामध्ये जो आपण विडा घेतलेला आहे तर यामध्ये तंबाखू आणि सुपारी नसावी. तर यानंतर ताटामधील या सर्व वस्तू आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत. आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि ओंजळीत घेतल्यावरती आपल्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं आपल्याला देवी मातेच्या समोर उभं राहायचं आहे. म्हणजेच या ज्या वस्तू आपण ताटामध्ये घेतलेल्या आहेत, जो साडी घेतलेली आहे, साडीवर खण ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवलेला आहे. नारळासोबत ज्या आपण वस्तू घेतलेल्या हळदी कुंकू, हळकुंड या सर्व वस्तू या साडीवरती ठेवून आपल्याला उचलून आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीनं आपण देवी मातेसमोर उभं राहायचं आहे आणि देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि आपल्याला सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या सर्व संकट दुःख दूर व्हावीत अशी हे ओटी आपल्याला उंजळीत घेऊन दुर्गा मातेला, देवी मातेला, कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि सर्व माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान येऊ दे, लक्ष्मी कृपेने माझं घर धनधान्याने भरू दे, भरभराट होऊ दे घराची, अशी आपल्याला या दुर्गा मातेला, या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि आपली मनापासून ही प्रार्थना झाल्यानंतर ही ओटी आपण या देवीच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि अर्पण केल्यानंतर या ओटीच्या साहित्यावरती आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. म्हणजेच आपण जी देवीला जी ओटी अर्पण केलेली आहे तर त्या ओटीवरती, ओटीच्या या साहित्यावरती आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरी एखादी जर सुवासीन स्त्री येते आणि तिची आपण ओटी भरतो आणि ओटी भरल्यानंतर आपण त्या ओटीमध्ये नंतर वरून ज्या वेळेला आपण तांदूळ घालत असतो तर त्याप्रमाणे आपल्याला ही देखील या देवी मातेची ओटी भरल्यानंतर या ओटीच्या साहित्यावरती आपल्याला तांदूळ व्हायचे आहेत. तसंच मंदिरात जी आपण देवी मातेला अर्पण केलेली साडी आहे तर ती ती तिथंच अर्पण करायची आहे. तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा आपण जर ती साडी परिधान करणार नसू तर ती आपण एखाद्याही सवाष्णीला देखील देऊ शकतो. म्हणजेच आपण देवी मातेला, दुर्गा मातेला जर आपण साडी जर नेसवली असेल, अर्पण केली असेल ह्या ओटीमध्ये तर ती मंदिरातच ठेवायची आहे आणि जर आपल्या घरी आपल्या कुलदेवतेला जर आपण ही अशा प्रकारची ओटी जर भरली असेल तर ती साडी आपण स्वतः घालायची आहे आणि जर आपण स्वतः परिधान करू शकत नसेल तर आपल्या एखाद्या सवाष्णीची ओटी भरून देखील तिला आपण ही देऊ शकतो. तसेच आपण जो नारळ प्रसाद म्हणून ओटीमध्ये जो घातलेला होता तर तो नारळ आपण खोबरं प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतो आणि आपल्याला जर साडी जर या ओटीमध्ये जर देणं शक्य नसेल तर आपण खणनारळाने देखील देवी मातेची ओटी भरू शकतो. तर आपल्याला साडी न घेता आपल्याला एखादा ब्लाऊजचा पीस किंवा ज्या ठिकाणी देवी मातेच्या पूजेचं साहित्य आपण खरेदी करतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोणी आकाराचा एक खण मिळू शकतो. तर तो खण आणायचा आहे आणि हा खण आपल्याला या ओटीमध्ये ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं ह्या खणनारळाने किंवा साडी घालून या साडीनं आपल्याला या देवी मातेची, कुलदेवतेची आपल्याला ओटी भरायची आहे. ओटी आपण खणनारळाने भरत आहोत किंवा साडी ओटीमध्ये घालून भरत आहोत हे महत्त्वाचं नसून आपण कोणत्या भावनेने भरत आहोत आणि अगदी मनापासून भरत आहोत तर ते महत्त्वाचं आहे. तर देवीला तुम्ही किती मनापासून तुम्ही देवीची श्रद्धा करत असाल, किती भक्तिभावाने तिची पूजा करताय, सेवा करताय हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर या आपल्या कुलदेवतेची, दुर्गा मातेची जर ओटी भरली तर कुलदेवी तुमची दुर्गा माता तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. तुमच्या घरामध्ये भरभराट होईल. सौभाग्यवतींना अखंड सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमचं घर हे सदैव धनधान्याने भरलेलं राहील आणि तुमच्या घरावरती नेहमी दुर्गा मातेचा आणि आपल्या कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद राहणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कोणता वार ठरलेला नाही. तुम्ही सर्व वार हे सर्व दिवस हे अत्यंत शुभ आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी या अत्यंत अशा योग्य पद्धतीनं या देवी मातेची ओटी भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरली तर तुमच्या इच्छा मनोकामना देवी माता पूर्ण करेल हीच आशा ठेवून हा व्हिडिओ इथंच थांबवते. तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.